हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ. आयब्रो शिकताना सगळ्यात मेन काय असतं आयब्रो करताना की तुम्ही थ्रेड कसा चालवता, थ्रेड कसा पकडता. तुम्ही प्रत्येक ठिकाणी मी पाहिले की मानेला खूप हिसके देतात मुली, खूप जास्त हिसके देतात. तर ते नाही करायला पाहिजे. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही मान खूप जोरात असं ओढता ना, तर मग आत्ता तरी काही वाटत नाही, पण जेव्हा तुम्ही खूप दिवस काम करता तर मग मान खूप दुखते, गॅप पडतो मानेला, तर परत तुम्ही थ्रेडिंग नाही करू शकत. त्याच्यासाठी आत्ताच करतानाच आहे ना व्यवस्थित करा. व्यवस्थित म्हणजे मी दाखवलं आहे बघा तुम्हाला की कसं करायचं आहे. आता माझ्या ह्या मुली नवीन बॅच आहे माझी आणि त्यांना थ्रेडिंग शिकवत होते मी. तर त्यांना पहिलं तर मी तुम्हाला दिसत असतील बलून्स त्यांच्या हातामध्ये. तर बलून्स याच्यासाठी दिलेले आहेत की आपण जेव्हा स्किन फर्स्ट टाईम आयब्रो करतो तेव्हा ना स्किन खूप येते थ्रेडमध्ये, कारण थ्रेडला गाठी बसतात आणि त्या गाठी बसू नयेत किंवा गाठ जर ही झाली ना तर बलून्स फुटतात. तर ते मी त्यांना आयब्रोचे शेप काढून प्रॉपर त्या पद्धतीने हात फिरवून इकडं तिकडे, म्हणजे जसं आपण आयब्रो करतो, जसं एक रिअल फेसवर करतो तसं मी सेम त्यांना करण्याचं तिथं काढून दिलेत. आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने फर्स्ट डे तिच्याच्याच दिवशी इतकं छान पद्धतीने करतायत त्या. आणि तोच बलून्स आपण जेव्हा बॅक साईडने आयब्रो करतो तेव्हा मागे यावं लागतं. तर त्या बलून्सला आम्ही उलटा ठेवून त्यांना मागची सुद्धा तशाच राऊंडमध्ये त्यांना प्रॅक्टिस करायला दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान मुली करतायत. आणि एक मुलगी आहे जी समोरची करते की खूप जास्त मानेला हिसका देते. तर मी तिला खूप सांगण्याचा प्रयत्न करत होते की तसं नको करू. आणि ज्यावेळेस आपण उलटा आयब्रो करतो तेव्हा नाही मागे उभा राहतो आणि करतो ना, तर सेम हेअर पण आपल्याला बलून्सला पण मी तशाच प्रकारे केले. जर तुम्हाला आवडलं असेल ना तर नक्की एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आयब्रोबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा कसं, म्हणजे हे मी जे शिकवते ते बरोबर आहे का त्याबद्दल पण सांगा. आणि असंच माझे व्हिडिओ बघत राहा. आवडले तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. किंवा कारण असे हिसके देऊन आहे ना मान खूप दुखते. लास्टला तुम्ही जे लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.